का टाइमपास करायची? किती वाजलेत? आवरा ना पटापट, सकाळ आहे. घराला ना काही शिस्तच राहिली नाहीये. प्रत्येक जण आपल्याला मनाला येईल तसं वागतंय. मनमानी करते इथे प्रत्येक जण. काय हे? हा, दुसऱ्याचा विचार पण येत नाही का मनामध्ये? आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतोय हे वाटत सुद्धा नाही का? हेच शिकवलंय आम्ही इतकी वर्ष तुम्हाला? नाही, वागा. तुम्हाला जसं हवंय ना तसं वागा. अम्मा, एवढं बोलायची गरज नव्हती बायला. अहो पण पप्पा डब्बा राहिलाय. मी आणते थांब. पप्पा मम्मी नको ना ग रडू. तू अशी उदास आम्हाला नाही आवडत. हा, आम्हाला सवय नाही अगं. तुला नाही कळणार शरू. कळतंय मला, लहान नाहीये मी आता, आणि ताईला पण कळतंय. मम्मी अगं, ताई आधीच लाजरी बुजरी आहे. त्यात तू अशी रडतेस रागवतेस ना, मग ती अजून घाबरते. तू समजून घे ना जरा. पप्पा बोलणार आहेत तिच्याशी, ती करेल ना परत विचार. आणि एवढं काय झालं अगं? तेच तुला समजत नाहीये शरू. बरं बाई, नाही समजत आम्हाला म्हणून तू काय कायमची अशीच बसून राहणार आहेस का? मी ताई ऐकते ना तुझं सगळं. मी अनु मयू आम्ही नाही ऐकत, पण ताई तुझं नेहमी ऐकते ना. असं पहिल्यांदा झालंय की ताईने तुझं ऐकलं नाहीये. मग आता एकदा तू ऐक ना. घे ना समजून माझ्यासाठी. आणि मला माहितीये ताई तुझी लाडकी आहे ते, म्हणून एवढं दाखवून द्यायची गरज नाहीये. जॉबचा पहिला दिवस आहे माझा, तुला त्याचं काही आहे की नाही? असंच जाणार आहे मी ऑफिसला उपाशी? डब्बा नाही, नाश्ता नाही, काही नाही. नाही ठीक आहे ठीक आहे, पहिल्या दिवशी मी खाईन वडापाव बाहेरचा. स्वामी, अगं विसरले मी. विसरलीस ना? एक दिवस मला पण विसरशील अशीच. चुप ग, मी तुझा डबा घेऊन येते. चपाती चहा देऊ? खाल्ली मगाशी. हा हा हा, खाली खाली. तू फक्त डबा दे मला. आणते आणते. घे घे घे. त्रास होतोय का अजून? बघू. एक तर बाईक चालवताना तुझं लक्ष नव्हतं. वेड्यासारखी बाईक चालवत होतास आणि आता तोंड पाडून बसलायस. अरे काय झालंय काय एवढं? कशामुळे एवढा मूड ऑफ आहे तुझा? दादा, तुला नाही कळणार. यू वोंट अंडरस्टँड. रिअली? काय रे, असं काय आहे जे मी समजू शकत नाही? आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मीच समजून घेतल्या आहेत, माहिती आहे ना? पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये मी येत होतो, भाऊ असून. तुझं कॉलेजचं ऍडमिशन घ्यायला मी आलोय, तुझे सगळे हट्ट पुरवले. तू म्हणशील तेव्हा म्हणशील ती गोष्ट दिली आहे, आणि तरी सुद्धा म्हणतोयस मी समजू शकत नाही. बरं ठीक आहे, मी नाही समजू शकत. अरे पण मला समजावून सांग ना मग. आणि सांगता येत नसेल तर चल माझ्या बरोबर डॉक्टरकडे. डॉक्टरकडे? तुला काय वाटतं मला डिप्रेशन आले? उगाच मोठे मोठे शब्द वापरू नकोस. त्यापेक्षा जे झालंय ते सांग. बोल, काय झालंय? हे बघ, काहीतरी बिनसलंय एवढं नक्की. मित्रांमध्ये भांडणं झालेत का? पैशांचा काही प्रॉब्लेम? अरे बोल ना गौतम, तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार आहे मला? तू हा असा गप्पा बसतो, तिकडे आईला टेन्शन येतं. अरे तिचा विचार कर जरा. अरे माझ्या डोक्यात सुरू राहतं दिवसभर की काय झालं असेल, गौतमला कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम. अरे काळजी वाटते तुझी. दादा, तुला बोललो ना नाही समजणं. अरे सांगून तर बघ. अरे काय सांगू मी तुला? हो, बसलाय. बरं आहे ना? काहीतरी सुरू आहे डोक्यात. काय सुरू आहे काही कळत नाही, पण आय नो. मी विचारलं आता. हा मग काय नाही, आजकालची मुलं काय सुरू असतं का? भीती वाटते, काळजी वाटत राहते. एवढं काही सिरियस असेल असं वाटत नाहीये. नाही म्हणजे अजून काही सांगितलं नाहीये त्यांनी, पण सांगेल. मी बोलू? नाही नको. आपण सगळे बोललो तर अजून वैतागेल आणि शेलमध्ये जाईल.
पण तरी काहीतरी बोलला असेल ना रे. मूड नाहीये त्याचा बोलायचा. वा, डोंट वरी, मी बोलतो नंतर. हे बोलच. मला सांगणार नाही एक वेळ, पण तुझ्याशी बोलेल. तू काय बाबा त्याचा गायडिंग गार्डियन आहेस. थोडं डोकं शांत होते त्याचं, मग बोलतो. हो बाबा. तर तू ब्रेकफास्ट केलास? मॅक, काय काय बुके कशासाठी? काय सुरू आहे मॅक? टीम मोटिवेशन. येस, टीम मोटिवेशन आहे सर. का? का लोकांमध्ये उत्साह यायला हवा ना काम करण्यासाठी सर. काल रविवार होता, आज सोमवार आहे, तर लोकांमध्ये उत्साह यायला थोडा वेळ लागतो. तर मग त्यांनी जोर लावून काम केलं पाहिजे, आपलं काम पटापट झालं पाहिजे. म्हणून मग उत्साह येण्यासाठी तुमचं स्वागत करून तुम्हाला बुके देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हे केलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सगळं मराठीत बोललो सर. कोणाकोणाला हवे मोटिवेशन? नाही, मला सांगा, मी सगळ्यांना लेटर पाठवतो. जॉब गेला की बरोबर कामाचं मोटिवेशन मिळेल. स्वतःचे लाड करणं बंद करा आणि कामाकडे लक्ष द्या. तू केबिन मध्ये ये. त्यांच्याशी बोलून येतो सर.